कुठल्याही परिस्थितीत रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु काम चालू झालं पाहिजे। माझी ऋतुराज पाटलांना एक विनंती आहे, जबाबदारी त्यांच्याकडे आहे, बाकीचं बॅग मी आहे मागं सगळं करायला, परंतु जबाबदारी फुल टाइम। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ होते, दही। नाम घेता पुकारे, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म। आता आज कामाला सुरुवात संभाजीराजे झालेले, आपल्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे, पवित्र काम आम्ही तुमच्या हस्ते सुरुवात केलेली आहे। माझी ऋतुराज पाटलांना एक विनंती आहे, जबाबदारी त्यांच्याकडे आहे, बाकीचं बॅग मी आहे मागं सगळं करायला, परंतु जबाबदारी फुल टाइम कुणाला तरी वटमुक्त्याला द्यायला लागते। तसं वटमुक्त्या ऋतुराज पाटलांच्याकडे आम्ही दिलेला आहे। हा पुतळा लवकर झाला पाहिजे, काम चांगलं झालं पाहिजे, बारकावे त्यातले व्यवस्थित बघितले पाहिजेत, अगदी दगड कुठला वापरायचा, सगळं काय करायचं हे सगळं नियोजन ऋतुराज पाटील आणि आमचे या ठिकाणी मूर्तिकार सतीश गारगेंची जबाबदारी आहे की अत्यंत भव्य दिव्य। मी ज्यावेळी बोललो होतो श्रीराम सोसायटीमध्ये बैठकीत सांगितलं होतं, त्यावेळी सगळ्यांना शब्द संभाजीराजे दिला होता की देशातले लोक बघायला येतील असा पुतळा झाला पाहिजे, आणि तो शब्द निश्चितपणे ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून पूर्ण होईल हा विश्वास माझा या निमित्तानं आहे। ज्याचा उल्लेख झाला 350 वर्ष शिवराज्य अभिषेकाचं चालू आहे, आता ते या 6 तारखेला संपणार आहे, आणि म्हणून माझी ऋतुराज पाटील आणि सगळ्या संयोजन समितीला विनंती आहे की 6 जूनच्या आधी पुतळ्याचं अनावरण आपल्याला करता आलं पाहिजे। बरोबर आहे ना? जोरात बोला। 6 जूनच्या आधी कुठल्याही परिस्थितीत रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु काम चालू झालं पाहिजे। जाता येता मानसिंगराव संध्याकाळी आलो की मी इथं थांबणार, काम उद्यापासून चालू। आज भूमिपूजन झालं, उद्या इथं काम चालू झालेलं मला दिसलं पाहिजे, उद्यापासून काम चालू करा। 60-70 दिवस तुमच्याकडे आहेत। 6 जूनच्या आधी कुठल्याही परिस्थितीत या 351वा शिवराज्य अभिषेक चालू होईल ना राजे, 51वा चालू होईल, तो चालू करताना कसबा बावड्यातला पुतळा इथं उभा राहायला पाहिजे, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल। आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ताकदीनं पुढचे 70 दिवस तुमचे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये एवढे किल्ले जिंकले, आपल्याला फक्त पुतळा उभा करायचा, जमेल ना सगळ्यांना? त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की दररोज दिवसातले 2 तास 4 तास इथं यायचं, काम कसं चाललंय बघायचं। जसं आता प्रत्येक किल्ल्यावरनं पाणी आणलं, माती आणली, तसं प्रत्येक दगड बसताना इथं माझा शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारा मावळा इथं उपस्थित असला पाहिजे। प्रत्येक दगडाला त्याने बघितलं पाहिजे, प्रत्येक दगडामध्ये एक नवा इतिहास घडला पाहिजे। तो दगड नसेल तर भविष्य काळातल्या पिढीला या ठिकाणी प्रेरणादायी स्मारक असणं ही काळाची गरज या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे, आजपासून कामाला लागा, उद्या सकाळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, या पद्धतीचं नियोजन आपण करा। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।